विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही आज पाहत आहात इयत्ता 34 स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय 3.4 इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला समसंबंध इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला हा स्वाध्याय 3.4 या ठिकाणी अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 34 स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.4 समसंबंध व इंग्रजी वर्णमाला हा घटक या ठिकाणी अभ्यासत आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMC या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 3.4 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यास पाहूया. स्वाध्याय 3.4 या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. आपल्याला या ठिकाणी आपल्याला पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, 3 पद दिलेत. पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला इंग्रजी वर्णमाला ABCDEFGHIJ KLMNOP हे P पुढे घेऊ PQRST UVWXY हे या ठिकाणी आपण इंग्रजी माला लिहिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगते विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, YPCVSA या दोघाचा काय संबंध आहे पाहू आपण. या दोघाचा काय संबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. Y किती क्रमांकाला आहे तर Y आहे 25 नंबरला. P कितीला आहे, 5 आणि 5 10 आणि 5 15 16 नंबरला P आहे. C कितीला आहे, 3 नंबरला आहे. त्याच पद्धतीनं V किती नंबरला आहे तर V 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 21 22 नंबरला V आहे. S किती नंबरला आहे, 5 10 आणि 5 15 16 17 18 19 19 नंबरला S आहे आणि A 1 नंबरला आहे. आणि A किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, यांचा काय संबंध आहे शोधा. हे Y 25 नंबरला आहे, V 22 नंबरला आहे. म्हणजे या 25 मधून 3 वजा केलेला आहे. 25 मधून काय केले, 3 वजा केले. त्यानंतर हे P 16 नंबरला आहे तर हे इथं 19 नंबरला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 ॲड केले. याच्यामध्ये काय केलेलं आहे, 3 ॲड केलेला आहे आणि याच्यामधून 2 वजा केलेला आहे. म्हणजे -3 काय, -3 अधिक 3 वजा 2 -3 काय केलेलं आहे या ठिकाणी, -3 अधिक 3 वजा 2. तसंच इथं काय केलेलं आहे, I K आणि P. आता I किती नंबरला आहे पहा, हे 5 5 10 हे 5 6 7 8 9 हे I 9 नंबरला आहे. मग ह्याच्यातून 3 वजा केले. मग ह्याच्यातून काय करू आपण, 3 वजा करू. म्हणजे 6 नंबरचं काय असेल, F. पर्यायामध्ये F कुठं आहे, इथं आहे 1 आणि इथं 1 आहे. हे पर्याय 2 येणार नाही, पर्याय 4 येणार नाही, कारण की पहिला अक्षर F आहे का तिथं, नाही. पुढं K किती नंबरला आहे, 5 आणि 5 10 11 नंबरला K आहे. त्याच्यात 3 ॲड केले दादा. 11 मध्ये 3 ॲड करा. 14 नंबरचं कोणतं आहे, 5 आणि 5 10 11 12 13 14 14 नंबरला N. 2 नंबरला N कुठं आहे, इथं आहे. इथं आहे का, नाही.
म्हणजे उत्तर आपलं 1 नंबरच येते हो, पर्याय क्रमांक 1च उत्तर येते. आलं का लक्षात? तरी पण आपण पुढचं घेऊ. पी किती नंबरला आहे? पी हे 16 नंबरला आहे, इथं आपण घेतलं होतं. त्याच्यातून 2 वजा करायचे, 2 वजा करा. 14 नंबरचं कोणतं आहे? 5 आणि 5 10, 11 12 13 14 एन. म्हणजे उत्तर काय येतं? एफ एन एन. एफ एन एन पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2. का आहे प्रश्न क्रमांक 2 आपल्यासाठी पाहू. जसा या ठिकाणी संबंध आहे तसाच पहा. पुढचा प्रश्न का आहे? एफ के. अगोदर आपण हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तर पहा पुढं काय दिलेलं आहे? एफ के ची जोडी कशाची लावली आहे? आय डी साठी. आय डी सोबत लावलेली आहे. आता एफ किती नंबरला आहे? हे इथं आहे 6 नंबरला. के किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे? 5 6 7 8 9 नंबरला आहे. डी किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. आता यावरून तुमच्या एक लक्षात आलं का? या 6 मध्ये हे 5 मिसळले, अधिक केले आणि इथं 5 वजा केले. इथं काय केले? 5 वजा केले आणि या दोन्हीमध्ये हे वजा 2 आहे. इथं वजा 2 आहे. किंवा दुसरं एक सांगू का तुम्हाला? हे एफ ह्या दुसऱ्या ह्याच्यातलं पहिलं अक्षर आहे. के त्याच्या पुढचं पहिलं अक्षर आहे. आय हे दुसऱ्या ह्याच्यातलं शेवटून एक सोडून अक्षर आहे. किंवा मग हाच क्रम राहू द्या. एम आर तो थोडंसं अवघड जाईल. एम किती नंबरला आहे? हे 5 आणि 5 10 11 12 13 नंबरला एम आहे. मग आता पहिल्या ह्याच्यामध्ये 5 मिसळायचं. आर किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 नंबरला आर आहे. हे आलं का? हे 5 मिसळले. आलं? मग आता काय केलंय? ह्या 18 मधून 2 वजा करा. 18 मधून हे 18 जे आहे ह्याच्यातून 2 वजा करा. म्हणजे इथं 16 नंबरचं अक्षर घ्या. 16 नंबरचं. 16 नंबरला काय? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16. इथं हे पी आहे. आलं? मग हे जे पी घेतले आपण, हे इथं 2 वजा केले, हे 2. मग ह्याच्यातून आता 5 वजा करायचे आपल्याला. ह्याच्यातून काय करायचंय? 5 वजा करायचे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 11 नंबरचं अक्षर घ्यावं लागेल. 11 नंबरला काय आहे? के. मग पी के पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर? पी के पर्याय क्रमांक 2. इकडं जो क्रम दिलाय तोच क्रम तिकडं सुद्धा पुढं लावायचा. आलं का लक्षात? चला लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 का आहे? अगोदर आपण या ठिकाणी हे ए बी सी डी ई त्याच्यानंतर हे एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता पहा तर या ठिकाणी एफ जी एच के एल एम एफ जी एच. आता एफ किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. जी किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. या ठिकाणी आपल्याला एफ जी एच हे दुसऱ्या गटातले 1 2 3 आहेत बरं का. इथे दुसऱ्या गटातले 1 2 3 पण आहेत. हे पुढं हे आपण पुढं हे का के एल एम इथले हे 1 2 3 आहेत. पुढं पी क्यू आर हे इथले 1 2 3 आहेत. मग आता यू व्ही डब्ल्यू येणार इकडं. 1 2 3 हे डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू. यू व्ही डब्ल्यू पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार. म्हणजे प्रत्येक गटातले पहिले इथले 3 घेतले, इथले 3 इथले 3 इथले 3. आलं?
चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 4. का आहे प्रश्न क्रमांक 4? A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. पहा B C E G K काय येईल? आता B आणि C चं B किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. C किती नंबरला आहे? 3 नंबरला. आणि E किती नंबरला आहे? 5. मग काय केलंय, ह्या B आणि C च्या अनुक्रमांकाची बेरीज केले. 3 आणि 2 5. 5 नंबरचं पुढचं घेतले. तसं G किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. K किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 1 11 नंबरला आहे. मग या दोघाची बेरीज करा, किती येते? 18. 18 क्रमांकाची बाराखडी घ्या. 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18. काय येते? R. उत्तर काय येते आपलं? R हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल R. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 5. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? B D G I. आता हे B D G I B D G I त्याच्यानंतर काय दिले पुढं? V T Q O V T Q O. B किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. D किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. G किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. I किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. V किती नंबरला आहे? हे 20 21 22 नंबरला V आहे. T किती नंबरला आहे? 20 नंबरला आहे. Q किती नंबरला आहे? 17 नंबरला Q आहे. O किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. मग आता इथं काय केले पहा, या ठिकाणी 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि 2 9 22 मधून 2 गेले 20 राहिले. 20 मधून 3 गेले पुन्हा 2 राहिले. म्हणजे इथं 2 ॲड केले, परत 3 ॲड केले, परत 2 ॲड केले. हे 2 2 न ॲड होत गेले. तर 2 न 3 2 3 2. पुढं इथं 2 मायनस झालेत. इथं 3 ॲड झाले ते 3 मायनस झालेत. इथं 2 इथं प्लस होत गेलेत. इथं काय होत गेलेत? मायनस होत गेले. तर मग आता पुढं G I L N. G किती नंबरला आहे? इथं 6 7 नंबरला आहे G. I किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. L किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 11 12 नंबरला L आहे. N 11 12 13 14 नंबरला आहे. म्हणजे हे 2 ॲड झाले, 3 ॲड झाले. त्याच्यानंतर इथं काय झालेलं आहे? परत 2 ॲड झाले. परत काय झाले? 2 ॲड झाले. तर आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, हे इथं आता आपल्याला इथं असा क्रम कुठं आहे 2 2 ॲड झालेला? पहा पर्याय क्रमांक 1 का आहे? S Q N K. आता आपल्याला -2 हा क्रम आला पाहिजे. -2 -3 -2 हा क्रम आला पाहिजे आपल्याला. S किती नंबरला आहे? या ठिकाणी 10 15 16 17 18 19 नंबरला आहे. त्याच्यातून -2 झालेलं पाहिजे. 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17. हा चला 2 वजा झाले 17. परत त्याच्यातून 3 वजा 14 नंबरला आहे का हे? 5 आणि 5 10 11 12 13 14 नंबरला N आहे. परत त्याच्यातून आपल्याला 2 वजा करायचे. परत त्याच्यातून काय करायचे? 2 वजा करायचे. 12 नंबरला 5 आणि 5 10 11च नंबरला आहे.
येणार नाही, पर्याय क्रमांक 1. पुढं काय म्हणते पर्याय, इथं SQNK होतं, SQNK, SQN यल आहे बघा इथं, मग यल 12 नंबरला येऊ लागले बघा इथं, हे 11 आणि 12, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? असाच क्रम पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे येईल. पुढं काय आहे, CAT, आणि पुढं काय दिले, 3 1 2 0. आता पहा किती सोपं आहे. C 3 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे, T किती नंबरला येते, हे आपली काढायची राहिली अक्षरमाला, ABCDE, हे FGHIJKLMNO PQRSTUVWXY. हे काय इथं टी आहे, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, म्हणजे हे काय हे 20 नंबर, म्हणजे 3120 आलं. तसंच इथं एक आपल्याला 12 म्हणजे अक्षर येणार आहे. तिथं काय दिले, 2 1 1 3. मग आता 2 नंबरला बी यायला पाहिजे, इथं काय यायला पाहिजे, बी. इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं आहे का, नाही. मग पर्याय क्रमांक 4 येईल का, नाही. त्याच्यानंतर 1 नंबरचं घ्या, ये. त्याच्यानंतर हे 13 नंबर घ्या, 5 आणि 5 10 11 12 13, 13 नंबरला M, BAM, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 2 BAM. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 7. का आहे प्रश्न क्रमांक 7? आपण इथं वर्णमाला ABCDEFGHIJKLMNO PQRSTUVWXY. इथं काय दिलंय, YABX आणि WC. आता पहा, Y हे इथलं शेवटचं आणि ए पहिलं. पहा, एक इकडले कडकडचे 2 अक्षर घेतले, इथलं पहिलं इकडचं आणि ह्या कडचं, YA. BX अगोदर इथलं घेतलं होतं, पुन्हा इकडलं घेतले, उलट क्रम. नंतर काय केले, बी इथलं 2 नंबरचं घेतलं, इकडून 2 नंबर, इकडून 2 नंबर X. त्याच्यानंतर W इकडून 3 नंबर, C इकडून 3 नंबर. आता काय येईल, इकडून घेतले, आता इकडून घ्यायचे 4 नंबर D येते, इकडून 4 नंबर V येते, DV, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना लाईक सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, ABCDE FGHIJKLMNO PQRSTUVWXY. आता पहा, या ठिकाणी काय दिले, BCE GHJ BCE. हे BC एक अक्षर सोडले, E घेतले, एक अक्षर सोडलेलं आहे, E घेतलेलं आहे, म्हणजे 2 3 5 नंबरचं अक्षर घेतले, हे 2 3 5 बरोबर आहे. ह्याच्यातलं पुढं काय केले, GHJ. मग आता इथं बी इथलं 2 3 आणि 5 घेतले, पहा ह्याच्यातलं, हे G 2 नंबरला आहे, H 3 नंबरला आहे आणि J 5 नंबरला आहे. पुढं काय केलंय, इथं प्रश्नार्थक चिन्ह दिले आणि पुढं VWY. आता V किती नंबरला आहे, इथं 2 नंबरला आहे, W 3 नंबरला आहे आणि Y 5 नंबरला आहे, ह्याच्यातलं घेतलंय. मग आता एक तर आपल्याला इथलं घ्यावं लागेल किंवा इथलं घ्यावं लागेल. इथं 2 नंबरला काय आहे, L आहे, 3 नंबरला M आहे आणि 5 नंबरला O आहे.
LMO आहे का इथं पर्यायात? LMO नाही. हे 2 नंबर, 3 नंबर आणि 5 नंबर हे नाही. मग इथलं घेऊ आपण. हे 2 नंबरचं का आहे? Q, 3 नंबरला का आहे? R आणि 5 नंबरला T आहे. मग QRT आहे का? QRT पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आहे इथं पर्यायामध्ये QRT पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, बरेच विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत. यावरतीच या चॅनलवरच आपल्याला स्कॉलरशिपवाला हे चॅनल आहे. या चॅनलवरच आपल्याला इथून पुढं लाईव्ह तासिका घ्यायच्या आहेत. त्यामुळं सबस्क्राईब करून घ्या. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 9. का आहे प्रश्न क्रमांक 9? पहा, प्रश्न क्रमांक 9. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. आता इथं काय केलेलं आहे? DCE, हे DCE. आता पहा, हे डीच्या एक इकडलं घेतलंय, एक इकडलं घेतलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं इथं काय दिलंय? इथं आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह दिलंय आणि त्याच्या पुढं काय केले? GHF घेतले. GHF, हे G, त्याच्या पुढचं H आणि त्याच्या मागचं F घेतले. बरं, चला. त्याच्यानंतर STR, हे S, त्याच्या पुढचं T आणि त्याच्या मागचं R, हे पुढचं T आणि त्याच्या मागचं R, बरोबर आहे. मग आता हे काय केले? आता आपण इथं काय येतं हे पर्यायात पाहू. MNO, MNO, M कुठं आहे? इथं आहे. त्याच्या पुढचं M घेतले, N घेतले आणि त्याच्या मागचं L घ्यायला पाहिजे होतं. एक पुढचं एक मागचं, इथं नाही, हे येणार नाही. XWY, हे X, त्याच्या पुढचं Y घ्यायला पाहिजे होतं. हे पण येईल का? येणार नाही. हे पण येणार नाही. त्याच्या पुढचं Y घ्यायला पाहिजे होतं अगोदर, त्यानं W घेतले म्हणून हे पण येणार नाही. हे V, हा जो क्रम आहे त्याच क्रमाने चालायचं. G घेतले, त्या Gच्या पुढचं H घेतले आणि मग नंतर मागचं घेतले. इथं काय आहे आता? VWU, VWU, हे V कुठं आहे? इथं आहे. पुढचं W घेतले, मागचं U घेतले. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 10. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. पहा, आता इथं काय दिलेलं आहे? ACLM, हे A इथं आहे, C इथं आहे, L कुठं आहे? इथं आहे आणि हे M दिले. आता ACLM, आता ह्यांचा काय? A किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. C किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. L कितीला आहे? 5 आणि 5 10 11 12 नंबरला आहे. M कितीला आहे? 13 नंबरला आहे. मग आता याचा काही क्रम आहे का पाहू. हे 1 मध्ये 11 मिसळल्यावर 12 आले आणि 3 मध्ये 10 मिसळल्यावर 13 आले, बरं का. पहिल्या ह्याच्यामध्ये 11 मिसळायचं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 10 मिसळायचं. बरं, चला. हे G किती नंबरला आहे? इथं 7 नंबरला आहे. I किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. मग पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? 11 मिळवायचे
मग 11 मिळवलं म्हणजे इथं 18 नंबरचं अक्षर कोणतं येतंय? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 आर. तर पर्यायात आर कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 एवढं एकच दिसाले आर. बरं चला, ह्याच्यामध्ये 10 मिसळायचे दादा. आता हे 9 मध्ये 10 ॲड करायचे म्हणजे हे झालं 19. पहिल्या ह्याच्यामध्ये 11 मिसळलं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 10 मिसळायचे, बरोबर आहे. मग आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये 10 मिसळल्यावर 19 नंबरचा अक्षर किंवा आर 18 नंबरला, आरच्या पुढचं यस. मग उत्तर काय असेल? आर यस पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? आर यस पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? प्रश्न क्रमांक 11 काय आहे पहा. ACE आता इथं काय दिलंय? हे ए किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. सी किती नंबरला आहे? 3. आणि हे 5 नंबरला आहे. तसं हे यू, तसं इथं काय केलं आहे? यू किती नंबरला आहे? हे 1 नंबरला आहे. डब्ल्यू किती नंबर? 3 नंबर. आणि वाय किती? 5. 1 3 5 1 3 5. चला पुढं एफ एच जे. एफ कुठं आहे? इथं आहे 1. एच कुठं आहे? इथं 3. जे 5 नंबरला आहे. म्हणजे ही 1 3 5चा क्रम आला पाहिजे आपल्याला, बरं का. आता या ठिकाणी 1 3 5चा क्रम कोणत्या पर्यायात आहे? पी आर टी. पी 1 नंबरला आहे, आर 3 नंबरला आहे, हे पी 1 नंबरला आहे, आर 3 नंबरला आहे आणि टी 5 नंबरला आहे. मग याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 का आहे? प्रश्न क्रमांक 12 AECYUW आणि FJH. आता या ठिकाणी ए किती नंबरला आहे पहा. ए किती नंबरला आहे? 1. ई कितीला आहे? 5. आणि हे 3. 1 1 5 3. वाय किती नंबरला आहे? हे इकडून 1 3 1. आता इकडून हे वाय 1 नंबरला आहे. यू किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. आणि डब्ल्यू किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. YUW. सॉरी, यू 5 नंबरला आहे की हे यू 5 नंबरला आहे आणि डब्ल्यू 3 नंबरला आहे. म्हणजे 1 5 3 1 5 3 आलं. आता हे एफ हे इकडलं झालं बरं का. हे एफ 1 नंबरला आहे, जे 5 नंबरला आहे, एच 3 नंबरला आहे, एच 3 नंबरला आहे. हे झालं. आता आपल्याला हे घ्यायचं आहे. हे घ्यायचं आहे म्हणजे इथं वाय सुरुवातीला घेतलं होतं तर इथं आपल्याला टी घ्यावं लागेल. इथं सुरुवातीला इकडलं 1 नंबर घ्यावं लागेल, पुन्हा 5 नंबरचं पी घ्यावं लागेल, पुन्हा 3 नंबरचं आर घ्यावं लागेल. हे 1 5 3 TPR. TPR पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 TPR. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. ABCBCECEH. आता इथं पहा. आता इथं काय दिलंय? ए 1 नंबरला आहे, बी 2 नंबरला आहे, हे 3 नंबरला आहे. बी 2 नंबरला आहे, हे 3 नंबरला आहे, हे 5 नंबरला आहे. आता एक तुमच्या लक्षात आलं का? हे 1 नंबरमध्ये हे 2 नंबर मिसळले की 3 आलं. 1 अधिक 2 3. हे 2 अधिक 3 बरोबर 5. तसं हे 3 नंबरला आहे अधिक हे 5 नंबरला बरोबर एच 8 नंबरला. 6 7 8 म्हणजे 3 अधिक
5 या दोघाचा जो अनुक्रमांक आहे या अनुक्रमांकाची बेरीज केल्याच्या नंतर तिसरं पद मिळू लागले. तसं आपण पर्यायी एक घेऊ आय जे के. आयचा कितवा क्रमांक आहे? आयचा आहे 9वा क्रमांक. जेचा 10वा क्रमांक आहे. बरोबर 19 क्रमांकाचा अक्षर आलं पाहिजे. 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 19ला यस आहे. इथं येऊ लागले का? नाही. पर्याय एक येणार नाही. त्याच्यानंतर ई एच जे. ई 5 नंबरला आहे. एच 8 नंबरला आहे. 8 आणि 5 13 नंबरला जे आहे का? नाही. 10 नंबरला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. हे एच जे यल. एच किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. जे 10 नंबरला आहे. आता या दोघाची बेरीज 18. 18 नंबरला यल आहे का? 5 आणि 5 10 11 12 नंबरला आहे. नाही. पर्याय क्रमांक 3 सुद्धा नाही. 4 ई एच एम. ई 5 नंबरला आहे. एच 8 नंबरला आहे. बरोबर 13 नंबरला एम आहे का? 5 आणि 5 10 11 12 13 आहे. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? पहिल्याचा अनुक्रमांक अधिक दुसऱ्याचा अनुक्रमांक बरोबर तिसऱ्याचा अनुक्रमांक. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 का आहे आपल्यासाठी पाहू आपण. ओ ए एच एच टी सी. आता इथं काय केलं आहे पहा. ओ किती नंबरला आहे? ओ 5 आणि 5 10 आणि 5 15. 15 नंबरला ओ आहे. ए किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. हे 8 नंबरला आहे. टी किती नंबरला आहे? आता पहा या दोघात एक तुम्हाला लक्षात आलं का? या दोघाच्या अनुक्रमांकाची बेरीज करा 16 येते. या दोघाच्या अनुक्रमांकाची बेरीज करा 16 येते. तसं टी किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 नंबरला आहे. अधिक सी किती नंबरला आहे? 3 23. आता 23 कुणाच्या अनुक्रमांकाची बेरीज येते पर्यायात पहा. पहिला पर्याय के एम. के किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. अधिक एम किती नंबरला आहे? 13 नंबरला आहे. त्याची बेरीज येते 24. आपल्याला बेरीज 23 पाहिजे. पहिला पर्याय येईल का? नाही. यल के. यल किती नंबरला आहे? 10 11 12 नंबरला आहे. अधिक के किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. आता 11 आणि 12 किती झाले? 23. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 2 यल के हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. चला लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. का आहे प्रश्न क्रमांक 15 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 15 का आहे? प्रश्न क्रमांक 15 पहा. डी आय आय प्रश्नार्थक चिन्ह आहे. आता पहा या ठिकाणी आपण पाहू की डी इथे किती नंबरला आहे? डी 4 नंबरला आहे. त्याच्यानंतर आय 5 6 7 8. 8 म्हणजे 8 9 1 2 3 4. हो का? या दुसऱ्या ह्याच्यामध्ये 4 नंबरला आहे. परत इथं आय दुसऱ्या ह्याच्यामध्ये 4 नंबरला आहे. मग आता 4 नंबरचे ह्याच्यामध्ये काय काय? एक तर एन आलं पाहिजे, एस आलं पाहिजे किंवा एक्स आलं पाहिजे. एन आहे का इथं? नाही. एस आहे का? आहे. एक्स आहे का? नाही. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पहा किती सोपा प्रश्न आहे. हे एन 4 नंबर, एस 4 नंबर, एक्स 4 नंबर. म्हणजे आता पुढचं इथलं आलं नाही. एस इथलं घेतले 4 नंबरचं. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 16.
डब्ल्यू, अगोदर आपण ABCDE, F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y या ठिकाणी काय दिलेलं आहे WCS. आता या ठिकाणी W इकडून 3 नंबरला आहे, W तिकडून किती नंबरला आहे, इकडून 3 नंबरला आहे. C ह्याच्यामध्ये इकडून 3 नंबरला आहे. S इकडून किती नंबरला आहे, S 2 नंबरला आहे. S किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. किंवा एक मिनिट थांबा, हे इकडून अगोदर घेतलं होतं, पुन्हा इकडून घेतले. S इकडून किती नंबरला आहे, 1 2 3 4 5 6 7, हे 7 नंबरला S. इकडून 7 नंबरचं अक्षर बघा, हे 5 6 7 G येते. म्हणजे इकडून 3 नंबरचं घेतलं, पुन्हा इकडून 3 नंबरचं C घेतलं. त्याच पद्धतीनं आता Sचा इकडून क्रमांक मोजा 7 आहे, मग इकडून 7 नंबरला G येते. मग आहे का G पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय पाहू? प्रश्न क्रमांक 17 काय आहे? BDF त्याच्यानंतर HJL. आता BDF मध्ये काय आहे पाहू. B किती नंबरला आहे दादा? 2. D किती नंबरला आहे? 4. F कितीला आहे? 6. म्हणजे या 2 मध्ये 2 मिसळलं 4, 4 मध्ये 2 मिसळलं 6. तसं आता H किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. J कितीला आहे? 10. पहा ह्याच्यात 2 मिसळले. आणि L कितीला आहे? 12. ह्याच्यामध्ये परत 2 मिसळले. तसं NPR आता 2 मिसळत चालायचे बरं का. तर N किती नंबरला आहे अगोदर पहा. तर हे Nच्या नंतर एक अक्षर सोडा. Nच्या नंतर आता हे N किती नंबरला आहे? 5 आणि 5 10, 11 12 13 14 नंबरला N. 16 नंबरला P आहे का? आहे. 16 नंबरला P आहे. R किती नंबरला आहे? 18 नंबरला आहे. म्हणजे ह्याच्यात 2 मिसळले, ह्याच्यात 2 मिसळले. आता या 14 मध्ये 2 मिसळा. 16 नंबरचं P येते. 16 मध्ये 2 मिसळा. 18 नंबरचं R येते. 18 मध्ये 2 मिसळा. 20 नंबरचं T येते. PRT. असं कसं झालं आपलं? आलं नाही इथं. प्रश्न क्रमांक 17. बर चला, हे या ठिकाणी आपलं थोडंसं राहिले. पहा काय राहिले. ह्या दोघाचं तर आपण केलं, पण हे क्रम ह्याच्यानंतर याचंच का घेतलं? तर ह्या 6 मध्ये 2 मिसळलं की 8 आले इथं. तसं आपण इथं घेऊ आता हे NPR. N किती नंबरला आहे? 14 नंबरला. P कितीला आहे? 16. R कितीला आहे? 18. आता 18 मध्ये 2 मिसळा. 20 झाले. 20 नंबरला काय इथं अगोदर T येणार. 20 नंबरला इथं काय येणार अगोदर? T येणार. मग 20 मध्ये 2 मिसळा. 22. 22 नंबरचं काय येणार? V येणार. त्याच्यात 2 मिसळा. X येणार. TVX हा क्रम येते. TVX पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 TVX हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा पुढचा प्रश्न काय आहे? BDCFEJ. आता BD ह्याच्यामध्ये B किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. D किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. C 3 नंबरला आहे. F किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. E किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. J किती नंबरला आहे? 10 ला आहे. मग आता इथं काय क्रम येईल आपल्याला? हे मला वर्णमाला पाठ होऊन गेली कोणता कितीला आहे शिकून. हे 5 5 10 5 15 5 20 आणि 5 25. पहा या 2 ला 2 न गुणले. या पहिल्याच्या अनुक्रमांकाला 2 न गुणले की दुसऱ्याचा आलाय. पहिल्याच्या अनुक्रमांकाला 2 न गुणले की
दुसऱ्याचा आलाय, बरोबर आहे. 3 दुनी 6, परत इथं काय येणार 5 दुनी 10. तर आपल्याला पर्यायामध्ये आता असं शोधायचं आहे. आता ह्यांनी पुढं काय केलेलं आहे क्रम, पुढं आता इथं हे 2 न गुणले आणि हे वजा 1 आहे इथं, ह्या दोन्हीच्या मध्ये पहा इथं 6 वजा 1. आता ह्याच्यातून वजा 1 करा. 9 नंबरचं अक्षर घ्या. 9 नंबरला काय आहे, आय येते. हे 5 6 7 8 9 नंबरला आहे. आयला ह्याला 2 न गुणा. 18 नंबरचं 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 नंबरला आर. आय आर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर आय आर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न काय पहा. डी बी आय सी पी डी. आता डी आणि बी यामध्ये काय फरक आहे पाहू आपण. डी हे 4 नंबरला आहे, बी हे 2 नंबरला आहे. आय 6 7 8 9 नंबरला आहे, सी 3 नंबरला आहे. पी किती नंबरला आहे, 16 नंबरला आहे. डी किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. मग आता 4 2 3 9 3 16 4 हे पाहिल्यावर तुमच्या काही लक्षात येते का बघा. काय केले, या दुसऱ्याचा वर्ग, दुसऱ्याच्या अनुक्रमांकाचा वर्ग म्हणजे पहिल्याचा अनुक्रमांक, दुसऱ्याच्या अनुक्रमांकाचा वर्ग म्हणजे पहिल्याचा अनुक्रमांक. हे का पहा, दुसऱ्याच्या अनुक्रमांकाचा वर्ग म्हणजे पहिल्याचा अनुक्रमांक. आता या ठिकाणी आपल्याला असं शोधायचंय, हे वर्ण तर 25 पेक्षा जास्त नाहीत. 25 म्हणजे इथं 2चा वर्ग आलाय, 3चा वर्ग आलाय, इथं 4चा वर्ग आलाय. मग आता एकतर 1चा वर्ग येईल, नाहीतर 5चा वर्ग येईल. 1चा वर्ग 1 आणि त्याचा वर्ग 1 म्हणजे ये यायला पाहिजे, इथं नाही. मग आता 5 नंबरचं कोणतं आहे, ई. हे ई पुढं येईल आणि 25 नंबरचं वाय मागं येईल, म्हणजे वाय ई पर्याय क्रमांक 2. कारण की आपल्याकडे 25च वर्ण आहे तिथं वर्णमालेमध्ये. तसं आपल्याला इंग्रजीच्या ह्याच्यामध्ये 26 आहेत, पण वर्णमालेमध्ये किती घेतलेले असतात, 25. झड घेतलं नसतं. हे 5 5चे आपल्याला या ठिकाणी हे केलेलं असतं. आलं. चला प्रश्न क्रमांक 20 का आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. ए बी सी डी ई, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तुम्हाला हे पाठ पाहून हे मी लिहितोय. आता इथं काय दिलेलं आहे, बी डी एफ एच. बी डी एफ एच. बी किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. डी 4 नंबरला आहे. एफ 6 नंबरला आहे. एच 8 नंबरला आहे. 2 4 6 8. पुढं सी ई जी आय हे 3 नंबरला आहे, हे 5 नंबरला आहे. जी किती नंबरला आहे, 7 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या 2 मध्ये 1 मिसळलं, 3 आले. 4 मध्ये 1 मिसळलं, 5 आले. 6 मध्ये 1 मिसळलं, 7. 8 मध्ये 1 मिसळलं, 9. 1 1 न पुढचं गेलेलं आहे, बरोबर आहे. तसं पुढं काय दिले, जे एल एन पी. इथं बी झाल्यावर सी घेतले. इथं जे झाल्यावर इथं काय येते, आय जे के येते. एल झाल्यावर काय येते, एम येते. एन झाल्यावर काय येते, ओ येते. पी झाल्यावर काय येते, क्यू. म्हणजे के एम ओ क्यू. के एम ओ क्यू पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते इथं उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. आलं. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहू आपण. पुढचा आणि शेवटचा प्रश्न
ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. पहा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, ए, आय आणि के. ए किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. के किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. पुढं KSU, के किती नंबरला आहे? 11. एस किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15, 16 17 18 19 नंबरला आहे हे. आणि यू किती नंबरला आहे? 21 नंबरला आहे. मग आपल्या एक लक्षात आलं का, या 1 मध्ये 8 मिसळलं की 9 येते. 9 मध्ये 2 मिसळलं की 11. 8 आणि 2 याच्यामध्ये ॲड होऊ लागले. इथंही पहा 11 मध्ये 8 मिसळलं 19 येते. 19 मध्ये 2 मिसळलं म्हणजे 8 मिसळलं, पुढं 2 मिसळलं, अधिक 8 अधिक 2 आलं 21. पुढं हे CGM, सी 3 नंबरला आहे. जी कितीला आहे? हे 6-7 नंबरला आहे. यम किती नंबरला आहे? 13 नंबरला यम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 4 मिसळायचं, ह्याच्यामध्ये 6 मिसळायचं. मग आता 4 आणि 6 पुढं मिसळायचं कोणता आहे पर्याय पाहू. आता पर्याय NRK. पहिला पर्याय जर आपण NRX जर घेतलो तर N किती नंबरला आहे? इथं N 11 12 13 14 नंबरला आहे. मग त्याच्यामध्ये 4 मिसळल्यावर 14 नंबरला आहे. त्याच्यामध्ये 4 मिसळल्यावर 18 नंबरला आय आहे का? आर आहे का? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 नंबरला आहे आर. हे 18 नंबर. मग त्याच्यामध्ये 18 मध्ये आता 6 मिसळा. 24 नंबरला एक्स आहे का? आहे. 24 नंबरला एक्स आहे. 4 आणि 6 मिसळायचंय. तर पुढचा पर्याय जर आपण पाहिलं MWK, ते तसंच दिसू लागले. पहा इथं काय केलंय, हे शेवटचं जे के आले ते इथं सुरुवातीला घेतले. इथलं जे शेवटचं यम आले ते इथं आपल्याला यम घ्यावं लागेल. हे यम पासून सुरुवात होईल. यम पासून सुरुवात इथे एक झाले. फक्त पर्याय एवढाच आहे, यम पासून सुरुवात झाला. यम 13 नंबरला आहे. पुढं क्यू किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 नंबरला. 4 मिसळं, पुन्हा 6 मिसळा. त्याच्यामध्ये 23 नंबरचा अक्षर येईल W. MQW पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतंय. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.